अहिल्यानगरमधील राहुरी पाथर्डी नगर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा संपन्न झाली आहे। या सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या अपूर्ण राहिलेल्या विकास स्वप्नांची पूर्तता करण्याची जबाबदारी स्वतः घेत असल्याची ठाम ग्वाही दिली। तर ही निवडणूक केवळ राजकीय नसून भावनिक आहे। उमेदवार अक्षय कर्डिले यांचा विजय म्हणजे स्वर्गीय कर्डिले साहेब यांना खरी श्रद्धांजली ठरेल असंही ते म्हणाले। पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की राहुरीतील उड्डाणपूल, एसटी डेपो यांसारख्या प्रलंबित प्रश्नांसाठी राज्याच्या तिजोरीचा पेरर चेक मी अक्षय कर्डिले यांना देत आहे। त्यांनी मांडलेल्या सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील। तसेच कृषी विद्यापीठाच्या अतिरिक्त 1000 एकर जागेवर MIDC उभारून मोठ्या प्रमाणात उद्योग आणण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला। अहिल्यानगर जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला गती देत बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं। तसेच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना, दिवसा मोफत वीज पुरवठा आणि लाडकी बहीण योजनेचा सातत्यानं लाभ देण्याबाबत सरकार कटिबद्ध असल्याचंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं। महिला आरक्षणाबाबत बोलताना त्यांनी विरोधकांवर टीका करत महिलांनी मोठ्या संख्येनं मतदान करून योग्य निर्णय घ्यावा असं आवाहन केलं। स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांचा उल्लेख करताना मुख्यमंत्री भावूक झाले। ते दिलखुलास, संघर्षशील आणि जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे नेते होते। दररोज 60 ते 100 किलोमीटर फिरून त्यांनी जनतेशी नाळ जोडली। विपरीत परिस्थितीत देखील ते कधी झुकले नाही। त्यांच्या प्रत्येक गावापर्यंत समृद्धी पोहोचविण्याचं स्वप्न आम्ही पूर्ण करू असंही फडणवीस म्हणाले। तर मुळा धरणातील गाळ काढून 3 TMC पाणीसाठा वाढविण्याचं कामही हाती घेतलं जाईल अशी माहिती त्यांनी दिली। यावेळी उमेदवार अक्षय कर्डिले यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितलं की वडिलांचं अपूर्ण राहिलेलं विकास स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला संधी द्या। शेवटच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा करत त्यांच्या वारशाला न्याय देईन, राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले। आणि तोच विश्वास या राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये अक्षय कर्डिलेंना ऐतिहासिक विजय म्हणून देणार आहे। मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो। आपण साहेब साखळी योजना या दुष्काळी भागाला शब्द दिला, आज तो शब्द आपण पूर्ण केला, देवेंद्रला मंजुरी दिली। आता कामाचा शुभारंभ आपल्याच हस्ते मला करायचा आहे। मी आताच ती विनंती करून आपल्याला सांगतो। अनेक निळवंड्याचा प्रश्न होता, निळवंड्या चाऱ्याचा प्रश्न होता। आपण सर या निळवंड्याच्या चाऱ्यांकरता जो निधी दिला, आज आमच्या सगळ्या राहुरी तालुक्यातल्या तांबेरे, कन्नडगाव, निंबेरे या सगळ्या गावाला पाणी मिळालं। हे केवळ आणि केवळ आपल्यामुळे शक्य झालं। मला या निमित्त आपल्याला सांगायचं आज मुळा धरणाच्या संदर्भामध्ये सुद्धा साहेब बऱ्याच दिवसांची मागणी होती। मुळा धरणामध्ये गाळ साठलाय, तो गाळ काढला पाहिजे। अतिरिक्त 2-3 TMC पाणी उपलब्ध होईल। राहुरी तालुक्याच्या आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना पाणी त्यामुळे जादा उपलब्ध होईल। आणि त्याचबरोबर पाथर्डी तालुक्यातल्या दुष्काळी भागाला ठरणाऱ्या वर्धा ठरणाऱ्या बांबोरी चारीला टप्पा 1 आणि टप्पा 2 याला सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये साहेब आपण पाणी देऊ शकतो। हा निर्णय आपल्याला निमित्त केला पाहिजे अशी माझी आपल्याला विनंती आहे। मोठा निर्णय साहेब आपल्या मुळा धरणाच्या बाबतीमध्ये आपल्याला करता येईल। आपण फक्त आम्हाला आदेश करा, या कामाला आपल्याला सुरुवात करता येईल। जे जिल्हा कुठे दुष्काळाच्यासाठी संघर्ष करायचा, आता जिल्हा दुष्काळमुक्त होण्याकरता आपल्या माध्यमातून जे प्रयत्न सुरू आहे। अनेक सिंचन योजनेला पैसे त्या ठिकाणी आपण निधी उपलब्ध करून दिला। आज मुळा कालव्याचं नूतनीकरण सुरू आहे। मुळ्याच्या कालव्याचं चाऱ्याचं काम सुरू करायचं, नूतनीकरण होणार आहे। अशा सगळ्या शेवटच्या माणसापर्यंत शेतकऱ्याला पाणी देण्याचं काम सर आपण साहेब आपल्या माध्यमातून त्यासाठी होत आहे। आम्हाला शेवटची विनंती करायची की राज्यामध्ये आता उद्योगामध्ये आपल्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते। उद्योग नवीन आपल्या जिल्ह्यामध्ये येत आहे। आज जिल्ह्याच्या औद्योगिक विस्ताराला मर्यादित झालेला आहे। आमच्या तमाम राहुरी तालुक्याच्या जनतेच्या वतीने आपल्याला विनंती साहेब की आमच्या राहुरी तालुक्यामध्ये असणाऱ्या विद्यापीठाची जागा जी आहे किंवा 1000 एकर जमीन जरी आमच्या MIDCला दिली तर हजारो मुलांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध होईल अशा प्रकारची त्या निमित्तानं आपल्याला विनंती आहे। मुळा धरण 4 किलोमीटर आहे, पाण्याची अडचण नाही आहे। आणि म्हणून या सगळ्या ज्या बाबी आहेत, विकासात्मक बाबी उद्याच्या या तालुक्याच्या विकास
आपण दुःखद परिस्थितीत निवडणूक लढवित आहोत. अक्षय कर्डिले यांना ऐतिहासिक विजय मिळवून देणं हीच खरी श्रद्धांजली ठरेल. समाजातील सर्व घटकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळत असून विकासासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. त्यांनी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी घेतलेल्या सहकार्याच्या भूमिकेबद्दल आभारही व्यक्त केले. विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी देखील विकासाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अक्षय कर्डिले यांना पूर्ण ताकद देण्याचं आवाहन केले. देखील त्यांनी आपली नाळ शेवटच्या टप्प्यामध्ये देखील तुटू दिली नाही. ज्या दिवशी कर्डिले साहेब गेले त्याच्या आदल्या दिवशी सगळ्या लोकांना, कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना फोन करून सांगितलं की उद्या आपल्याकडे कार्यक्रम आहे आणि कार्यक्रमासाठी यायचंय. आणि असा फोन करून सांगितल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं कर्डिले साहेब ज्या दिवशी कार्यक्रम होता त्या दिवशी दुर्दैवाने आपल्यामधून गेले. ही अतिशय मनाला दुःख देणारी घटना आहे. आणि म्हणून ही पोटनिवडणूक लागली. या पोटनिवडणुकीमध्ये अतिशय सर्वच जणांनी, व्यासपीठावरील सर्व आमदारांनी, नेत्यांनी अक्षय कर्डिलेंच्या पाठीशी उभा राहण्याची भूमिका घेतली. तिकिटाच्या संदर्भामध्ये आमदार पालकमंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे आमची सर्वांचीच एकत्रितरित्या विनंती होती. ती प्रदेशाचे अध्यक्ष आणि आदरणीय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी आमची विनंती मान्य करत अक्षय कर्डिले यांना तिकीट दिलं. आणि तिकीट देत असताना देखील त्यांनी ही सांगितलं की आपल्याला या मतदारसंघामध्ये निवडणूक जिंकायची आहे. आणि म्हणून ही निवडणूक जिंकायची असल्या कारणानं कर्डिले साहेबांची अविरत जनतेच्या प्रती असलेली सेवा अक्षय कर्डिलेंच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने, माननीय मुख्यमंत्र्याने, माननीय प्रदेश अध्यक्षांनी आपली सर्वांची विनंती ऐकली आणि उमेदवारी आपल्या अक्षय कर्डिले यांना दिली. आता जास्त राजकीय भाषण करणं योग्य होणार नाही. मला असं वाटतं की उन्हाचं टेम्परेचर मोठ्या प्रमाणात आहे. माझ्या अगोदर मोनिकाताईंनी देखील भाषण केलं. माझ्या अगोदर विक्रम पाचपुते यांनी देखील भाषण केलं. दोघांच्याही आणि सर्वच जणांच्या मनामध्ये आपण एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे. आणि मग ऊन कितीही असलं आणि या उन्हाला आपल्याला 23 तारखेला मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदाराला बाहेर काढलं पाहिजे. बूथवर असलेल्या मतदारांना मतदान करायला भाग पाडलं पाहिजे आणि मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे. आणि या संभ्रमात न राहता प्रत्येकाच्या मनामध्ये, ध्यानामध्ये चर्चा करत असताना हेच आहे की आता अक्षय कर्डिले निवडून येणार, माननीय मुख्यमंत्री आणि सगळे त्यांच्या पाठीशी आहेत. पण मतदानाच्या दिवशी आपल्या सर्वांना, मतदानाच्या दिवशी आपल्याला मतदान केंद्रावरती उभा राहून प्रत्येक मतदाराला मतदानाच्या ठिकाणी आणून त्याचं मतदान घडवायचे. ही मात्र जबाबदारी तुमची, आमची आणि सर्वांची आहे. त्याशिवाय हे मतदान घडलं जाणार नाही. उन्हाच्या कारामध्ये बाहेर पडायला लोक नाही म्हणतात. ही निवडणूक राज्याची सार्वत्रिक नाही, ही निवडणूक पोटनिवडणूक आहे. आणि म्हणून पोटनिवडणुकीच्या दरम्यान आपल्याला या पद्धतीनं पुढे जावं लागेल. आणि म्हणून आता सभेला गर्दी होती आहे, अक्षयच्या रॅलीला गर्दी होती आहे, प्रत्येक जण प्रचार करतायत. आणि याच्यावर न आपल्याला थांबता माननीय मुख्यमंत्री महोदय त्या संदर्भात राजकीय आपलं वक्तव्य करतीलच. पालकमंत्री महोदयांनी देखील केलंय. कर्डिले साहेबांनी देखील अहोरात्र सेवा केली आहे. आणि अक्षय कर्डिलेंनी देखील सांगितलंय की शिवाजीराव कर्डिले साहेबांचं खऱ्या अर्थानं तुम्ही मला 23 तारखेच्या पर्यंत सहकार्य करा, 23 तारखे दिवशी सहकार्य करा. तुमचा मतदान रूपी आशीर्वाद माझ्या कमळ या चिन्हासमोर देऊन मला सेवा करण्याची संधी द्या. मी तुमची अहोरात्र. या सभेत आमदार संग्राम जगताप,
माजी खासदार सुजय विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, विठ्ठलराव लंघे, प्रसाद लाड, अमोल खताळ, एकेरिका लिलेस, अमोल खताळ, काशीनाथ दाते, महापौर ज्योती गाडे तसेच दिलीप भालसिंग, सत्यजित कदम पाटील, अलका कर्डिले अनेक जण उपस्थित होते. या सभेला मोठ्या संख्येने नागरिकांनीही उपस्थिती दर्शवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एकूणच या जाहीर सभेतून भाजप महायुतीच्या प्रचाराला मोठी चालना मिळाली असून अक्षय कर्डिले यांच्या विजयासाठी जनतेचा पाठिंबा स्पष्टपणे दिसून आलाय. माझ्यासोबत खंबीरपणे उभा आहेत. खरं म्हणजे आज या प्रांगणामध्ये सर्व काही आहे, पण माझे वडील आज माझ्यासोबत नाही आहेत. पण माझ्या वडिलांच्या रूपाने आज ही समोर बसलेली सर्व जनता कुटुंबासारखी माझ्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे. गेल्या 30 वर्षाच्या राजकीय प्रवासामध्ये कर्डिले साहेबांनी प्रत्येकाच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या हृदयामध्ये आपलं स्वतःचं घर तयार केलंय. कुठलंही सुख असू दुःख असू प्रत्येकाच्या कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी साहेब हजर राहिले, उपस्थित असले. हा प्रवास साहेबांचा ह्या 30 वर्षाच्या काळामध्ये राजकारणाच्या पलीकडे प्रत्येकाशी एक भावनिक नाळ प्रत्येकाशी साहेबांची जुळल्या गेलेली. आज हीच नाळ खरं म्हणजे साहेबांनी आणि तुमची आणि माझी जोडून दिलेली आहे. मी आपल्याला विश्वास देतो, ही नाळ माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी कधीच तुटून देणार नाही. आज मी माझं दुर्भाग्य समजतो की मी माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात करतोय, पण माझे वडील आज माझ्यासोबत नाहीत. भविष्यामध्ये अनेक गोष्टी घडतील. आयुष्याचा प्रवास भरपूर मोठा आहे, पण मात्र प्रत्येक मुलाला जेव्हा आपल्या जीवनामध्ये काहीतरी केल्याच्या नंतर एक वडिलांकडे पाहून जेव्हा आपला मुलगा काहीतरी करतो, प्रत्येक वडिलांना अभिमान वाटतो. आज मात्र तो अभिमानाचा चेहरा मला माझ्या आयुष्यामध्ये कधी दिसणार नाही. पण आज इथं साहेब आपल्यामध्ये नाहीत, पण मला माहिती आहे की प्रत्येकाच्या हृदयामध्ये साहेब जिवंत आहेत आणि कायम स्वरूपी राहणार आहेत. आज या गोष्टीत माझं भाग्य आहे की माझ्या या राजकीय जीवनामध्ये साहेबांनी कमवलेला, घडवलेला, सांभाळलेला प्रत्येक माणूस शून्यातून जे साहेबांनी आज विश्व जनतेच्या रूपात तयार केला, हे सर्व माझ्या सोबत कुटुंबातल्या सदस्यासारखं गेल्या 6 महिन्यापासून रात्रंदिवस एक करून काम करते. आपल्या सर्वांच्या वतीने प्रथमतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो. जोरदार टाळ्या वाजून की त्यांनी ही संधी आज मला दिली. त्यांचे आणि कर्डिले साहेबांचे कसे संबंध होते, आज मी किती भाषणात उल्लेख केला, शब्दात सांगितलं तरी त्याची तुलना कशामध्येच होऊ शकत नाही. मुख्यमंत्री साहेबांकडे कधीही जायचं असलं तर साहेबांच्या चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद यायचा. कधीही साहेब नगर जिल्ह्यामध्ये येणार असले, साहेबांना कळालं की ते त्यांना आवर्जून फोन करायचे, मेसेज टाकायचे की साहेब तुम्हाला काही झालं तरी 2 मिनिटं तरी नाश्त्याला चहाला घरी यावं लागेल. एक वेगळे ऋणानुबंध हे साहेबांशी, मुख्यमंत्री साहेबांशी जुळले गेलेले होते. आणि साहेबांचा राजकीय प्रवास पाहून भविष्यामध्ये या मतदारसंघामध्ये साहेबांना कायमस्वरूपी जिवंत ठेवायचं, त्याकरता खरं म्हणजे त्यांनी मला आज ही संधी दिलेली आहे. 2009 मध्ये जेव्हा पहिल्यांदा नगर, राहुरी, पाथर्डी मतदारसंघ एकत्र आला, तो दिवस मात्र आपण कुणीच कधी विसरू शकत नाही. आज हे दिवस आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये सर्वात जास्त मोठं योगदान कोणाचं असेल तर स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांचं आहे.
की त्यांनी त्यावेळी आपल्या राजकीय जीवनाला मार्ग दाखवला आणि पूर्ण या 17 वर्षाचा प्रवास या मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. आज नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व सुजयदादा तर आपल्या कुटुंबातले सदस्य आहेत. वडील समान भावासारखं त्यांनी प्रेम मला दिलेलं आहे. आणि पंकजाताई आज माझ्यासाठी खास इथं उपस्थित राहिल्यात. हा क्षण मात्र मी कधीच माझ्या आयुष्यामध्ये विसरू शकणार नाही. कारण की आज माझ्या हृदयामध्ये काय त्रास होतोय, काय वेदना आहेत, ताई आपल्याला माहिती आहे की एका मुलाला आयुष्यामध्ये अशी परिस्थिती ती काहीच लागत नाही. परमेश्वराला फक्त रोज झोपताना माणूस मुलगा एकच गोष्ट मागतो, माझे वडील मला परत मागं आणून दे. पण आज खरं म्हणजे साहेब, तुम्ही आज पाहतायत सगळ्या गोष्टी. आज मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतोय की ज्या दिवशी तुम्ही आम्हाला सोडून गेले, हक्काच्या आणि माझ्या हातामध्ये तुम्ही श्वास सोडला, त्यावेळेस मी तुम्हाला म्हणत होतो की उठा, भविष्यात माझं काय होईल तुम्ही मला सोडून गेले तर. पण आज इथं माझं काय होईल हे तुम्ही 30 वर्षापासून करून ठेवलेलं होतं. आज जे छत्र माझ्या डोक्यावरून हरपलं, आज हे छत्र खरं म्हणजे तुम्ही 30 वर्ष माझ्या जीवनात माझ्यासाठी बांधत होते. म्हणून जेव्हा दुःखाचा पहाड माझ्या अंगावरती आला, त्यावेळेस हे समोर बसलेलं छत्राने दुःख माझ्यापर्यंत येऊन दिलेलं नाही. म्हणून मी आपल्याला विश्वास देतो, आपल्याला संपूर्ण व्यासपीठ मुख्यमंत्री साहेब आपल्यासोबत खंबीरपणे उभा आहेत. भविष्याच्या माझ्या जीवनामध्ये मी नगर राहुरी पाथर्डी मतदारसंघाला कुठल्या गोष्टींपासून कधीच वंचित ठेवणार नाही. भविष्यामध्ये माझा शेवटचा श्वास ज्या पद्धतीने कर्डिले साहेबांनी जनतेसाठी घेतला, मी आपल्याला विश्वास देतो माझाही शेवटचा श्वास हा सर्वसामान्य जनतेसाठीच मी घेईन. आणि भविष्यामध्ये निश्चित तुमच्या रूपात आज सर्वजण मला पाहताय. साहेबांना मात्र मी कधीच कोणाच्या हृदयातून कमी होऊन देणार नाही. यासाठी मी रात्रंदिवस काम करेन, कष्ट करेन, पण जनतेची नाळ मात्र कधीच तुटून देणार नाही. आपल्या सर्वांचा मी ऋणी आहे. आपण जे मला प्रेम देतायत, मी याचा आयुष्यभर ऋणी आहे. आयुष्यात मी सगळं काही विसरू शकतो, म्हणजे ह्या काळात मला ज्यांनी म्हणजे तुम्ही सर्वांनी जी साथ दिली, ही मात्र मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. म्हणून आपण भविष्यासाठी काळजी करू नका. फडणवीस साहेबांचं विशेष प्रेम आणि लक्ष आपल्यावरती आहे. आपल्याला मी त्यांच्या वतीने संपूर्ण व्यासपीठाच्या वतीने शब्द देतो की भविष्यात मी आपल्याला कुठल्याच गोष्टीची कमी पडून देणार नाही, हा माझा शब्द आहे. एवढंच या निमित्तानं सांगतो. आपण जे प्रेम देताय, स्नेह देताय, मी त्याचा आदर करतो. 6 महिन्यापासून तुम्ही माझ्यासाठी रात्रंदिवस मला, माझ्या परिवाराला धीर देण्याचं काम केलंय. गेल्या 15-20 दिवसापासून तुम्ही रात्रंदिवस या उन्हाच्या काळामध्ये माझ्यासाठी पळतायत. निश्चितपणे भविष्य आणि माझं आयुष्य हे सर्वसामान्य जनतेसाठीच मी शेवटपर्यंत काम करत राहील. एवढंच या निमित्तानं सांगतो. आपल्या सर्वांचा मी ऋणी आहे. सर्वांचे मनापासून आभार. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, राहुरी, अहिल्यानगर.